निकाल जो सर्वोच्च न्यायालयामध्ये झाला त्याचं मी मनपूर्वक स्वागत करतो. कारण नीटच्या परीक्षेमध्ये जो निकालामध्ये जे विद्यार्थी ग्रेस मार्कमुळे ज्यांच्यावर अन्याय झाला होता त्यांचा अन्याय दूर करणारा हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. नीटच्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी 70 विद्यार्थ्यांना मार्क्स दिले गेले होते. जवळजवळ 1600 विद्यार्थ्यांना अंदाजे ग्रेस मार्क दिले होते आणि त्याच्यामुळं फार मोठा अन्याय विशेषतः महाराष्ट्राच्या मुलांच्यावर झालेला होता आणि वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांना प्रवेशच मिळणार नव्हता अशी परिस्थिती नीटच्या या निकालामुळे झालेली होती. सर्वोच्च न्यायालयानं आज ग्रेस मार्क दिलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे फेरपरीक्षा घेण्याचे त्यांनी आदेश दिले. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. यामुळं या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय दूर होईल आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांना सुलभता मिळेल असं मला वाटतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.